रस्सम वडा बनवण्यासाठी उडदाची डाळ 5-6 तास भिजवून घेतली आणि पाण्यातून काढून ती छान बारीक वाटून घ्यायची आहे। रस्समचा मेन मुख्य मसाला बनवण्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनलवर जाऊन ही पूर्ण रेसिपी पाहू शकता। तर हा सुका मसाला तयार केलेला आहे। तसेच या रस्समसाठी 4 टोमॅटो, 2 कांदे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे टाकून पॅनमध्ये थोडंसं गरम करून पाणी टाकून वाफवून घ्यायचं आहे आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। कढईमध्ये 2 चमचे तूप किंवा तेल टाकून या टोमॅटोच्या वाटणला फोडणी घालायची आहे। वरून अर्धी वाटी शिजवलेली डाळ टाकायची आहे। आपण जो सुका मसाला तयार केला आहे तो टाकायचा आहे। गूळ टाकायचा आहे। चवीपुरतं मीठ टाकून मस्त ह्याला उकळी आणायची आहे। वरून याला राई, जिरं, कढीपत्ता, लाल मिरच्याची फोडणी द्यायची आहे। याची पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणवर क्लिक करा आणि रस्सम वड्याची रेसिपी पहा। वड्याच्या पिठामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, जिरं, चवीपुरतं मीठ टाकून मस्त छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे। हा रस्सम वडा खूप छान लागतो। हे रस्सम अगदी वेगळ्या पद्धतीचा आहे। करून पहा, लाईक